पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत पावसाळा विशेष गरम गरम कुरकुरीत ब्रेड पकोडा। हा ब्रेड पकोडा आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तुम्हाला नक्कीच आवडेल, नक्की ट्राय करून पहा। झटपट तयार होणारी रेसिपी आहे, तर चला सुरुवात करूया। सुरुवात करण्या अगोदर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला हाईप नक्की करा। पकोडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर बेसनचे एक बॅटर तयार करून घेऊया। मध्यम वाटीपेक्षा थोड्या एका मोठ्या वाटीच्या मदतीने मी गच्च भरून 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते एका बॉलमध्ये काढूया। पकोडा कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ मी इथे घातलेलं आहे, पाव चमचा ओवा, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे। ओवा मी आवडीप्रमाणे थोडं जास्त घातलेला आहे, तुम्ही इथे पाव चमचाच घाला। त्यानंतर हे सगळे मसाले बेसनमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स केले की थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जर ह्या बेसनच्या बॅटरमध्ये तुम्हाला गुठळ्या नको असतील तर सगळ्यात अगोदर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं एकदम घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं। म्हणजे एकदम घट्ट असं मिश्रण तयार करायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं। त्यातल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं घट्ट मिश्रण हवे त्यानुसार पाण्याचा वापर करून हे बॅटर तयार करून घ्यायचं। तर तुम्ही पाहिलं असेल अगोदर मी एकदम घट्ट हे मिश्रण तयार करून घेतलं। आता मला जेवढं घट्ट हवंय तेवढ्या पाण्याचा वापर करून हे बॅटर तयार करून घेते। मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर मी तयार करून घेतलं, म्हणजे जास्त घट्टही नाहीये, जास्त पातळ सुद्धा नाहीये। आणि त्यानंतर मी 3 ते 4 मिनिटसाठी हे बॅटर चांगलं फेटून घेतलं। असं केल्यामुळे आपल्याला इथे सोड्याचा वापर करावा लागत नाही आणि पकोड्यावरचं जे कोटिंग असतं ते तळल्यानंतर छान फुलतं, खुसखुशीत होतं, सोडा न वापरता सुद्धा। आता आपण हे बॅटर 10 मिनिटसाठी भिजायला ठेवूया, तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेऊया। 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून त्याच्यावरची साल काढून मी असं त्याला मॅश करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये घालायचं आहे तेल। मी इथे 4-5 चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 छोटा चमचा राई घालायची आणि राई चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर घालायचे पाव चमचा जिरे आणि त्यानंतर घालूया 2-3 चिमूट हिंग। तिखटानुसार मी इथे 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि पाव इंच आलं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। आलं आणि मिरची तुम्ही इथे कुटून सुद्धा टाकू शकता, मी इथे बारीक चिरून घेतलेलं आहे। हे हलकं फ्राय झालं की त्यात घालूया 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। कांदा सुद्धा छान फ्राय करून घेऊया। कांद्याला मी सोनेरी रंग येऊ देणार नाहीये, फक्त मऊ होईपर्यंत हे परतून घेणार आहे। कांदा मऊ झाला की त्यात मी इथे घालते बडीशेप, जिरे आणि अख्खे धने जे आहेत ते हलके कुटून घेतलेत, ते 1 छोटा चमचा घातलेला आहे। पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। हे मसाले सगळे मिक्स करून घेऊया, हलके फ्राय करायचे आणि त्यानंतर मॅश केलेला बटाटा घालायचा आणि ते सुद्धा आता चांगलं मिक्स करून घेऊया। सगळे मसाले त्याला लागले पाहिजे। हे सगळे पदार्थ फ्राय न करता सुद्धा तुम्ही ब्रेडमध्ये भरून पकोडा तयार करू शकता, पण पकोडा तळल्यानंतर या भाजीची चव जी असते ती कच्ची लागते, मग ते चांगलं लागत नाही खायला। त्यामुळे मी ही बटाट्याची भाजी पुन्हा अशी फ्राय करून घेते। सगळे मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून झाले की त्यात मी घातलेला आहे 1 छोटा चमचा चाट मसाला, तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। 1 मोठा चमचा क्रश केलेली कसुरी मेथी, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही कसुरी मेथी स्किप केली तरीही चालेल, पण त्याची चव जी आहे पकोड्यामध्ये खूप छान येते, त्यामुळे मी घातलेलं आहे। आता ह्यात घातलेल्या सगळ्या पदार्थांची कच्ची चव आहे ती कमी झालेली आहे, कारण आपण छान परतून घेतलंय। एका बाउलमध्ये हे मिश्रण काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। पकोडा बनवण्यासाठी लागणारे आपल्याला ब्रेड, त्यासाठी मी इथे काही ब्रेड घेतलेले आहेत। लहान साईजमधले जे ब्रेड असतात तेच मी घेतलेत, तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा वापरू शकता। हा ब्रेड तुम्ही पाहू शकता असा फोल्ड केला की लगेच मधून त्याचे 2 भाग झालेले आहेत, 2 तुकडे झालेले आहेत। आपल्याला असं नकोय, त्यासाठी आपण काय करणार आहोत, एक ब्रेड घेऊन लाटण्याने असं लाटून घेणार आहोत। थोडा जोर देऊन लाटून घ्यायचं आणि एकदम पातळ असं करून घ्यायचं आणि त्यानंतर पाहायचं लाटलेल्या ह्या ब्रेडच्या स्लाइसला तुम्ही जसं रोल कराल तसं रोल तयार होईल, अजिबात मधून तुकडा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला असेच सगळे ब्रेडचे तुकडे लाटून तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर या ब्रेडच्या कडा नको असतील तर तुम्ही चारी बाजूने कापून सुद्धा घेऊ शकता, मी तशाच ठेवलेल्या आहेत। सगळे ब्रेड मी इथे लाटून घेतलेले आहेत। आता तयार केलेलं मिश्रण ब्रेडमध्ये स्टफ करून घेऊयात। तयार केलेलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। पाहिजे तेवढं हे मिश्रण घ्यायचं आणि ब्रेडवर सगळीकडे पसरवून घ्यायचं।
ह्या मिश्रणाची लेयर ब्रेडवर आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे. म्हणजे जास्त ती जाडही नको किंवा जास्त पातळसुद्धा नको, मध्यम अशी ही ह्या भाजीची लेयर ब्रेडवर पसरवून घ्यायची. त्यानंतर हलक्या हाताने असा घट्ट रोल तयार करून घ्यायचा. आता मी हे ब्रेडचे तुकडे जे आहेत लाटून 10 मिनिट ठेवून दिलेले, काही वेगळं काम करत होती त्यामुळे आता याला ब्रेडला तडा जात आहेत. पण काही हरकत नाही आहे, असं मी हलका दाब देऊन याचा रोल तयार करून घेतला. आता या रोलच्या वरून बेसनची कोटिंगसुद्धा येणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही आहे. पण तुम्ही जर हे रोल तयार करत असाल तर ब्रेडचे स्लायसेस लाटल्या लाटल्या ते लगेच असे रोल बनवून तयार करून घ्यायचे, म्हणजे अशा तडा जाणार नाहीत. आणि तडा गेला तरी काही अडचण नाही आहे, हे रोल आपण वरून बेसनने कोट करणार आहोत. सगळे रोल मी इथे तयार करून घेतलेले आहेत. नेहमी आपण त्रिकोणी आकारात ब्रेड कापून त्याचे ब्रेड पकोडा बनवतो, पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. काही वेळानंतर हे बेसनसुद्धा छान भिजून फुललेलं आहे आणि पाहू शकता ते अजून घट्ट झालेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे बॅटर जे आहे ते जास्तच घट्ट झालेलं आहे भिजल्यानंतर, त्यामुळे मी यात थोडं थोडं पाण्याचा वापर करून थोडंसं मीडियम असं पातळ हे बॅटर तयार करून घेते. आणि त्यानंतर मी हे बॅटर 2 मिनिटसाठी फेटून घेतलं. आता हे तयार आहे. जराही सोडा वापरायची गरज नाही आहे. पकोडे हलके खुसखुशीतसुद्धा होतील आणि कुरकुरीतसुद्धा. तयार केलेले रोल एक एक बेसनच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि वरून आपल्याला बेसनने कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं. तेल एकदम मध्यम असं गरम आहे, खूप जास्तही नाही आहे, खूप कमीही नाही आहे. तर आता आपल्याला एक एक रोल ह्यात असे सोडायचे आहेत. जर तुम्हाला हाताने तेलात घालायला जमत नसतील तर तुम्ही काटा चमच्याने सुद्धा हे तेलामध्ये सोडू शकता. 2 मिनिटपर्यंत हे मध्यम गॅसवर चांगले फ्राय करून घ्यायचे आणि 2 मिनिट नंतर ह्याचा रंग एका बाजूने हलका बदलतो तेव्हा हे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने रंग बदलेपर्यंत फ्राय करायचं. हे फ्राय झाल्यानंतर खूप जास्त कुरकुरीत तयार होतात, कारण आपण यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मस्त सगळ्या बाजूने सोनेरी रंगाचे होतात, तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने सगळे ब्रेड पकोडे मी इथे तयार करून घेणार आहे. लहान मुलांनाही दिले ना तर त्यांना काहीतरी वेगळं वाटेल आणि ते आवडीने खातील सुद्धा. पावसाळ्यामध्ये काहीतरी गरम गरम कुरकुरीत खायचं असेल तर हा ब्रेड पकोडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही ह्याचे तुकडे तुकडे करून सुद्धा घेऊ शकता आणि वरून थोडं थोडं चाट मसाला स्प्रिंकल करायचं, मग ह्याची चव अजूनच जास्त वाढते. हे पकोडे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. गरम गरम ब्रेड पकोड्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हां, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनलला हाईप करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून सगळ्या रेसिपीजच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.